वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणपती बाप्पा मोरया। स्वागत आहे तुमचे आईच्या राज्यात या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर घरोघरी सगळ्यांच्या घरी गणेशाचं आगमन झालेलं आहे। त्याच पद्धतीनुसार आणि परंपरेनुसार माझ्याही घरी गणपती बाप्पांचे आगमन झाले। तर या निमित्ताने मी तुम्हाला म्हटलं आज माझ्या घरातला गणपतीचे दर्शन देते आणि गणपतीचं जे छोटंसं आम्ही डेकोरेशन केलेलं आहे ते सुद्धा दाखवूया। या पद्धतीने असं गणपती बाप्पांचं डेकोरेशन आम्ही केलेलं आहे। आणि आपल्या गणपती बाप्पांसाठी छान छान नैवेद्य तर आपण बनवतच राहतो। मोदक करतो, उकडीचे, तळणीचे आणि सगळे आपण छान छान प्रकारच्या मिठाया करतो। आणि ह्या मिठाया जास्तीत जास्त आपण बाजारात आणतो आणि घरी बनवायचा आपल्याला कंटाळा येतो, कारण त्या खूप अवघड पण असतात आणि करायला खूप वेळखाऊ असतात। पण गणपती बाप्पांच्या निमित्ताने आणि तुमच्या आणि माझ्या सगळ्यांच्या गणपती बाप्पांच्या नैवेद्याला आज आपण सुटसुटीत अशी छान एक सोपी तुम्हाला मिठाई दाखवणार आहे। पण तत्पूर्वी गणपती बाप्पाचे दर्शन घ्या आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। गणपती बाप्पा मोरया। इथे मी एक पॅन ठेवला आहे गरम व्हायला आणि याच्यासाठी मी जी आपण मिठाई करणार आहोत त्याच्यासाठी मी इथे एक कप भरून असं डेसिकेटेड कोकोनट घेतले। याऐवजी तुम्ही ओल्या नारळाचं सुद्धा किस असा करून घेऊ शकता। फक्त ओल्या नारळाचं जे असतं पाठीकडचं ते काळा भाग काढून घ्यायचा आणि असं पांढरं शुभ्र घ्यायचं। पण मी इथे डेसिकेटेड घेतले पटकन होण्यासाठी। आता इथं आपलं पॅन गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये हे एक कपभर सुक्या खोबऱ्याचा किस घातला आहे आणि आपल्याला मंद गॅसवर हे कंटिन्यूज असं हलवत राहायचं आहे। असं जरा छान असा खमंग सुवास सुटायला लागला किंवा आपण हे काढून घेणार आहोत। फार वेळ काही लागत नाही, 2-3 मिनिट याला भाजण्यासाठी लागतात। आता हे आपलं खोबरं छान असं भाजून झालं आहे। आता याच पॅनमध्ये आपण काय करायचं आहे, हे मी जे तापून घेतलेलं दूध आहे ते 1 कपभर आपण दूध एकदम 5 मिनिटात बनते ही, आणि अर्धी वाटी साखर। गोड हे तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता आणि छान असं हे हलवून घ्यायचं आहे। थोडी साखर विरघळेपर्यंत आणि दूध उकळेपर्यंत आपण हे हलवून घ्यायचं आहे। इथे मी छान अशी अर्धी वाटी दुधाची पावडर घेतलेली आहे। या जागेवर जर तुमच्याकडे खवा असेल तर तुम्ही खवासुद्धा वापरू शकता, पण दूध पावडर टाकली तरी स्वाद हा तोच येतो, अगदी खव्यासारखा। छान असं हलवून घेऊया, गाठी फोडून घेऊया। साखर पण विरघळेल आणि आपलं ते पण छान मिक्स होईल। बघू शकता तुम्ही दुधाची पावडर टाकली तर दूध छान असं घट्ट व्हायला लागले आणि कलर पण जरा थोडा आपला बदलला आहे। आपली साखर पूर्ण विरघळली, अगदी 2 मिनिटात हे आपलं तयार होतं। आणि आता आपण जो हा भाजून घेतलेला डेसिकेटेड कोकोनट होतं ते आपण याच्यामध्ये पूर्ण टाकून द्यायचं आहे। याच्यामध्ये हे लगेच सगळं ऑब्झर्व होतं, सगळं शोषून घेतं आहे बघा। गॅस इथं बारीकच ठेवायचा आहे। आता याच्यामध्ये आपण थोडासा असा फूड कलर टाकूया। तुमच्याकडे ऑरेंज किंवा कुठलाही असेल तर तुम्ही टाका, म्हणजे काय होतं फक्त आपल्या बर्फीला छान कलर येतो। मी इथे पिवळा टाकला आहे। पुन्हा आपण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन बटन दाबायला विसरू नका। ज्यांनी केले आधी सबस्क्राईब त्यांना खूप मोठे धन्यवाद, पण जे अजून नवीन आहे आणि प्रथम माझा व्हिडिओ बघतात त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला छान छान विसरू नका। हे बघा आता आपलं छान असं पॅनने हे सोडलेलं आहे, सगळं मिश्रण असं तळापासून निघाले। 1-2 मिनिटात हे पटकन होईल आपलं। आणि आपण कलर घातल्यामुळं, कलर का घातला आहे की अगदी छान असं मार्केटसारखी आपली बर्फी दिसावी एवढंच, नाही घातलं तरी काही हरकत नाही। आता आपण याच्यामध्ये चिमूटभर छान अशी वेलची पूड घालूया। वेलचीने आपल्या बर्फीला अजून खूप छान असा सुगंध आणि स्वाद येतो। आता आपलं मिश्रण छान तयार झाले। आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊया। इथे मी ताटाला चांगलं तूप लावून घेतले आणि आता आपण हे जे आपलं कोकोनट बर्फीचं मिश्रण आहे ते आता मी याच्यामध्ये सगळं काढून घेते आणि छान असं गरम गरमच असताना या चमच्याने मी असं हे छान असं एकसारखं थापून घेते। आहे की नाही अगदी सोपी आणि सुटसुटीत करायला रेसिपी आणि पटकन होत। बाप्पाची आरती चालू असेल तरी 5 मिनिटात आपण हे बाप्पाला छान असं गोड नैवेद्य करून देऊ शकतो। आता हे मी छान मिश्रण, ही आपली जी बर्फी आहे ते आपण एक 10 ते 12 मिनटं थंड व्हायला ठेवून देऊया। इथे आता आपले छान 10 ते 15 मिनटं झाले आणि आपली बर्फी छान सेट झाली। आता आपण काय करायचं आहे, वड्या पाडून घेऊया। तुम्हाला हवा त्या आकारामध्ये तुम्ही
वड्या पाडू शकता. आणि तुमच्याकडे जर चांदीचा वर्क असेल, पण तो जर प्युअर आणि चांगला असेल तरच लावा. माझ्याकडे आता नाही आहे, नाहीतर जर आपण चांदीचा वर्क लावला ना तर अगदी बाजारातल्यासारखी मिठाई दिसते. आणि जरा थोडंसं उथळ ताट आहे माझं, असं गोलाकार असलं तर मग छान बर्फी अशी जाडसर अशी पण दिसते. हे मी आता असे कट करून घेते. अशा प्रकारे मी छान आता कट करून घेतल्या आणि आपण आता ही बर्फी काढून घेऊया. या पद्धतीने आपली छान अशी बर्फी तयार झाली. आता मी या सगळ्या काढून घेते. चला तर आपल्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी छान अशी कोकोनट बर्फी तयार आहे. तुम्ही सुद्धा आता यंदा बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरच्या घरी आणि आपल्या हाताने आणि प्रेमाने बनवलेली कोकोनट बर्फी बाप्पांसाठी नैवेद्याला करा आणि बाप्पांना खुश करा. कशी झाली आहे रेसिपी हे मला नक्की कळवा. चला आता आपण पुन्हा भेटूया अशाच एका चांगल्या आणि सुंदर रेसिपीसोबत. तोपर्यंत आता आपण बाप्पांना नैवेद्य दाखवून घेऊया. आपण आपल्या बाप्पांना आज छान असा कोकोनट बर्फीचा नैवेद्य दाखवलाय. गणपती बाप्पा मोरया. चला तर मग आता छान एक रेसिपीला लाईक करा, छान छान कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर नक्की करा.